नमस्कार. लोकमान्य न्यूज मराठीमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मी आत्ता उभे आहे बारामती तालुक्यातील शिरसणे गाव पूर्णेवाडी गावच्या हद्दीतील दुर्गडी वस्ती येथे. आता उभा असण्याचं वेगळं कारण एवढ्या वेळेला काय करतो हा प्रश्न तुमच्यामध्ये असेल, परंतु रात्री ह्या वस्तीवरती समोरून जर बघितलं हा शिरसणे कुर्णेवाडी हा नेहमीचा वर्दळीचा रस्ता की ज्या रस्त्यावरती 24 तास वाहतूक असते, समोरून हा रस्ता जातोय. हे अतिशय रहदारीचा वाहतुकीचा रोड आहे आणि ही दुर्गडी वस्ती आहे. या दुर्गडी वस्तीवरती रात्री जवळपास एका रात्रीत 4 ते 5 घरं चोरट्यांनी फोडलेली आहेत आणि ह्या परिसरातील सगळ्यात मोठा हा प्रकार हा घडलेला आहे की आत्तापर्यंत तर इथला इतिहास बघितला तर आत्तापर्यंत इतकी मोठी घटना म्हणजे एका रात्रीत 4 ते 5 घरं फोडणे वगैरे अशा प्रकारच्या ज्या मोठ्या चोरीच्या किंवा दरोड्याच्या ज्या घटना आहेत त्या आजपर्यंत झाल्या नव्हत्या. आता ह्या घरी जिथं आपण उभे आहोत या घरामध्ये रात्रीच्या वेळी फक्त एक 2 आजी आजोबा होते आणि चोरट्यांनी ही जी तुम्हाला इथं कडी दिसते इथं ही कडी काढली आणि ह्या कडी काढून दरवाजा काढला आणि हे दोन्ही दरवाजे काढलेत. हा दोन्ही दरवाजा काढून चोरट्यांनी घरामध्ये प्रवेश केला. ह्या प्रवेश केल्यानंतर समोर ह्या प्रवेश केल्यानंतर या घरामध्ये हे 2 वयोवृद्ध असे आजी आजोबा होते आणि याचाच फायदा घेऊन या चोरट्यांनी यांच्या घरात अशी चोरी केलेली आहे. नक्की प्रकार कसा घडला, काय घटना घडली या आजी आजोबांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत. आजी, नक्की रात्री जी तुमच्याकडे चोरी झाली जवळ चोरी झाली ही नक्की काय नक्की घटना कशी घडली? काय ती एक तिथं दोन्ही दारं उघडली, एक तिथं उभा राहिला, एक कपाटाकडे आला, सगळं गबाळ काढले. मी नातूला म्हणते एवढ्या बसल्यास टायमाला तू कसं काय आला इकडे? वेळ किती होती अंदाजे? तरी ती 1-2-1:30 वाजली असेल. किती माणसं होती काय? 2 आली बर आणि बाकीचे 4 बाय, पण ती 2च घरात शिरली होती. कपाटात गेले, सगळं कपाटातलं गबाळ खाली ओढलं आणि होतं नेवतं तेवढं नेलं पार सगळं त्यांनी. बर हा आणि मला धावला सोरा. मी गाव भाडली, मी भिली, बर लागली रडायला नाचतायला. तिथं मेन म्हातारच होतो तेवढं. घरामध्ये किती माणसं होती? 2च होती. आम्ही 2च होतो घरात. बर 2च होतो. अंदाजे काय पैसे वगैरे नेले का? नेले ना, सगळे नेले. पैसे किती पैसे वगैरे काय? तरी त्याला 60-70 असत्या. पैसे कशासाठी आणलं होतं? तुमचं काय घराचं काम चालल्याचं कळतंय? घराचं म्हणून आणलं होतं. बर हा, घराचं काम चालले म्हणून आणलं होतं. बर त्यांनी सुरा दाखवला तुम्हाला? काय सुरा वगैरे लावला काय? नाही, सुरा नाही लावला, पण लावला सुरा मला. बर सुरा लावल्यावर त्याच्यामुळे मी लय घाबरली. बर पैसे हुडकून त्यांनी घेतले. नेले. त्याच्यानंतर काय घडलं, कसं काय? त्याच्यानंतर मग ती काय मग ती गेली दोघं, मला सोडा लावला, गेली 2 जणी. मग ती बास्केट नेली, ती का परत त्या हातातली एक पिशवी नेली. पिशवी नेली. पिशवीमध्ये काय काय साहित्य होतं का? तसं तिला काय? असं ना काय साहित्य असं ना, सोन्याचं आमच्या बरंच साहित्य होतं. बर आणि परत ती ही नेलं, काय का म्हणते त्याला, ती ही गल्ला गाल्ला. बाकीचे घरचे कुठे झोपले होते सगळे? आम्ही 2च होतो इथं. तशी बाकीची तुमच्या बाकीची कुटुंबातली? आमची कुटुंबातली तिकडे पलीकडच्या खोलीत होती. बरं त्यांना हा प्रकार काय माहितीच नाही झाला? त्यांना माहितीच नाही. दारा झोपत मग मी मोठ्याने आरडली. मग बरं. आमची सगळी आली जवळची सगळी आली. तोपर्यंत ती हा, गेली तर कुठून रस्त्याला गेली का इकडे पाठीमागे कुठे आली? पाठीमागणीच गेली, घराच्या पाठीमागणीच गेली. अंदाजे किती लोक होते? 2च होती ती. बाकीची मग आता इकडे म्हणजे घरात आले 2 होते? घरात आलेलीच फक्त 2 होती. त्यांनी असं काय तोंडाला बांधलं होतं का? हा, बांधलं होतं. ओळखीत असं काय होतं का काय? काळी कपडे घातली होती, मास्क का काय होतं, फक्त डोळे त्यांचं उघडं होतं. डोळं उघडं हा, होतं. फक्त डोळं उघडं होतं त्यांचं. तुम्हाला आणि आजोबांना काय दुखापत वगैरे नाही काय दिली? नाही, तसं नाही काय केलं, पण त्यांनी मला बिया दावलं, सोरा दावला. बर मग त्याच्यामुळे मी लईच घाबरली. बर घाबरल्यानंतर काय झालं मग? घाबरल्यावर मग ती काय त्यांनी ते सगळं गाबाळ घेऊन गेला. मग आणि मग मी हाका मारली सगळ्यांना बाहेर जाऊन. बरं. सगळीच आमची आली पळत. आता रात्री वस्तीवरती ह्या चोऱ्या झाल्यात. हा. आता तुम्ही आता तुमचं 70-75 वय असेल. हा. आतापर्यंत अशा अगोदरच्या घटना घडल्या, आता किती चोऱ्या झाल्या या वस्तीवरती? म्हणजे किती आणि घरं मग फोडण्याचा? केव्हा आली नाही नाही, का? रात्री किती घरं फोडण्याचा प्रयत्न झाला? रात्री घरं फोडलं तर हे आपलं 5 वगैरे. 5 वगैरे. खाली चेअर फोडली. तिकडं काय कुठं काय गेलंय का अजून? काय तिकडं तिकडे नाही काय गेले. तिकडं नाही काय कुठं गेलं? तिकडे नाही, आपलेच गेले. आपलंच हा. गेलं इथं. पण तुमचं आता 70-75 पेक्षा जास्त वय आहे. अशा या अगोदर चोरीच्या घटना तुम्ही कधी ऐकल्यात का इथं आपल्याकडे परिसरात घडलेल्या? नाही ऐकले. नाही नाही ऐकले. म्हणजे एवढ्या रस्त्याच्या कडेला घर आहे तरी कधीही अशा प्रकारच्या घटना घडल्या नाही नाहीत? कधीच घटना नाही झाल्या. रात्रीची घटना घडल्यानंतर काय वाटतंय तुम्हाला? आता एवढा मोठे प्रकार घडलाय, हा, मग तुम्ही काय? 2च घरामध्ये हा, होता. 2च घरात. चुकून जर त्यांनी काही बरं वाईट केलं असतं तर केलं पण केलंच असतं. बर खरंच केलं असतं. मी तर काय हल्ली असते ही केलं, ती काय म्हणा तिने असं बोट लावलं तोंडाला, गप मांडला, गप. हा, असं काय बोलला का गप्प वगैरे काय? असाच करत होता तो. असा करत होता, असा करत
बर हो अब ते काय तिथं उभं राहिला आजोबांना जागा आलती का? जागा झाली नाही ना त्यांना, मग त्यांनी शिव्या दिल्या त्या बरं. त्यांना तर जाग्यावर गप केला असतं. बर हा त्यांनी शिव्या दिल्या, उठले की शिव्या दिल्या, त्यांना भूल टाकली का काय केली मग कोणा. हा आपण आता बघू शकतोय की इकडे आजोबांना तुम्हाला दाखवायचं हे आजोबा पण तुम्हाला कॅमेरा दिसतील ते आजारी असतात त्याच्यामुळे ते बऱ्यापैकी झोपूनच असतात. झोपून. आजी इथं बसलेले आहेत आणि आमच्या या परिसरामध्ये म्हणजे बारामती तालुक्यातील कुर्नेवाडी शिरसने ह्या शिव रस्त्यालाच असणारं हे दुर्गडी वस्ती असं लोकवस्तीची वस्ती आहे. चांगली वस्ती आहे. पाठीमागं जर बघितलं तर पिंगळी वस्तीसारखी मोठी वस्ती आहे. परंतु या भागात अशा प्रकारची एवढी मोठी म्हणजे एका रात्रीमध्ये 4 ते 5 चोऱ्या होणं ही पहिलीच घटना आहे. त्याच्यामध्ये दुर्दैवी घटना अशी म्हणजे की 2 आजी आजोबा असताना या घरातून कमीत कमी 50 ते 60 हजार रुपयांची चोरी झाली असं ते सांगतायत. तरी या प्रकरणाची सर्व गांभीर्यानं प्रशासनानं दखल घेण्यात यावी आणि ज्या प्रकारे चोऱ्या घडल्यात त्या शोधून योग्य ती कठोरात कठोर कारवाई करावी. कारण की या भागात अशा चोऱ्या घडण्याचं ह्या पहिलाच प्रकार आहे आणि पण घडलेला असताना सुद्धा एक गंभीर प्रकार आहे. जर चुकून या चोरांनी जर आजी आजोबांना जर काही केलं असतं तर त्याची मोठी किंमत मोजावी लागली असते. त्याच्यामुळे पोलीस प्रशासनाला विनंती आहे की आपण या सगळ्या चोऱ्यांच्या मध्ये जास्त प्रकारे किंवा वैयक्तिक म्हणण्यापेक्षा बारकाईने लक्ष घालून अशा प्रकारच्या या परिसरात चोऱ्या होणार नाहीत किंवा या परिसरात आता गस्त वाढवणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे योग्य ती कठोरात कठोर जी शोधून पोलिसांना कारवाई करण्यात यावी. धन्यवाद.